सुनहरी अंबर नीला हो, धरती सुनहरी अंबर नीला, हर मौसम रंगीला। ऐसा देश है मेरा हो, ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, हाँ ऐसा देश है मेरा। बोले पपीहा कोयल गाए, बोले पपीहा कोयल गाए, सावन घिर के आए। ऐसा देश है मेरा हो, ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, हाँ ऐसा देश है मेरा। गेहूं के खेतों में कंघी जो करे हवाएं, रंग बिरंगी कितनी चुनरियां उड़ उड़ जाएं। पनघट पर पनहारन जब गगरी भरने आए, मधुर मधुर तानों में कहीं बंसी कोई बजाए। लो सुन लो कदम कदम पे है मिल जानी, कदम कदम पे है मिल जानी कोई प्रेम कहानी। ऐसा देश है मेरा हो, ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, हाँ ऐसा देश है मेरा। जुगनी दे तागे बगे, जुगनी उस दे मुंह तो फब्बे, जिन्हों सट इश्क दी लगे होए साईं मेरे आ जुगनी, मेरे आ जुगनी कहंदी है ओ नाम साईं दा लैंदी है। आ दिल कड ली ताई जिंद मेरी बाप के कंधे चढ़ के जहाँ बच्चे देखे मेले, मेलों में नट के तमाशे, कुल्फी के चाट के ठेले। कहीं मिलती मीठी गोली, कहीं चूरन की है पुड़िया। भोले भोले बच्चे हैं जैसे गुड्डे और गुड़िया, और इनको रोज सुनाए दादी नानी हो, रोज सुनाए दादी नानी एक परियों की कहानी। ऐसा देश है मेरा हो, ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, हाँ ऐसा देश है। सर्वप्रथम पहिला आशीर्वाद घ्या तुम्ही। ला 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 ला, एक रक्ताचं नातं खरं नाही, दिलांच्या दोस्तीला तोड नाही। तीन जगांच्या दुनियेत, चार दिशांच्या महालात, तीन जगांच्या दुनियेत, चार दिशांच्या महालात
गंगा जळापरी दोस्ती छोट्या बाळापरी निर्मळ गंगा जळापरी 4 3 2 1 रक्ताचं नातं खरं नाही दोन दिलांच्या दोस्तीला तोड नाही तुफान आपली यारी जगात हाय लय भारी इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी यारी हे नडायचं नाही आता भिडायचं नाही आडवा आला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय धणका तुम्हाला सोसायचा नाही आपली यारी लय भन्नाट हाय आपली यारी लय बुंगाट हाय आपली यारी लय भन्नाट हाय आपली यारी लय बुंगाट हाय हो अपनी यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी अपनी यारी जैसे मर्सिडीज आणि फरारी बॉन्ड आपला सॉलिड हाय ग्रुप आपला ट्रेंडिंग हाय दोस्ती आपली तुटणार नाय सुपर हिट ही फ्रेंडशिप हाय आपली यारी लय भन्नाट हाय आपली यारी लय बुंगाट हाय भांडण करून पुन्हा गोड होतात काय गोवा प्लॅन करून नेहमी सक्सेस होतच नाही ग्रुप आपला डेंजर हाय गॉसिप रोजच करतात काय लफडे लोचे नेहमीच हाय पण बॉन्डिंग
दोस्त है तू अपना, जान से प्यारा है, जान है तू अपनी, तू सबका दुलारा है। तू गेल्यावर काय करू, मस्ती सांग कोणाशी करू, आमचा आहेस कार्टून तू, जाऊ नकोस रडवून तू, आठवण येईल तुझी तू परतून येशील का, आपली यारी लय भन्नाट हा। माती आणि माता फरक आहे वेलांटीचा। माती स्वागतम सुस्वागतम। आपल्यातीलच एक बांधव मित्र स्वागत गीत सादर करणार आहे, तरी विठ्ठल औसेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी अगोदर सर्वांचं स्वागत। आपल्या शाळेचे जे सूरमणी आणि तालमणी होते, स्वर्गीय राजाचे रंगरूप हे आले या नगरा, स्वागतम सुस्वागतम महामानाचा मुद्रा, स्वागतम सुस्वागतम महामानाचा मुद्रा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, स्वागतम सुस्वागतम महामानाचा मुद्रा, स्वागतम सुस्वागतम महामानाचा मुद्रा। राजशाही भूमिजन आले, सभामंडपी स्वागत झाले, आले या नगरा, परिपाठाचं आयोजन केलेलं होतं, पण वेळ कमी असल्यामुळं पूर्ण परिपाठ न घेता फक्त आपण आता राष्ट्रगीत घेणार आहोत, म्हणजे आपल्याला शाळेची भारत माता की वंदे। सर्वांनी स्थान आपण होऊन घ्यायचे। श्री गुरवे नमः। गुरु माझा गणगोत, गुरु हीच माऊली, गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली, गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली, भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला, भेटला विठ्ठल माझा भेट
दुःख एकामेका वाटला वाटाला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल सांगणार आहे. एक 2 ते 3 महिन्यापूर्वी आमच्याच एका मित्राला संकल्पना किंवा कल्पना सुचली की सर्वांचे आपल्या पण बॅचचा गेट टुगेदर व्हायला पाहिजे. मग त्या हिशोबाने आम्ही व्हॉट्सअपचा स्नेह मेळावा म्हणून ग्रुप तयार केला. जेवढे विद्यार्थी म्हणजे जेवढे मित्र कॉन्टॅक्ट मध्ये असतील तेवढ्यांना, पण जेवढे विद्यार्थी ग्रुप मध्ये ऍड झाले होते सर्वांनी प्रसन्नपणे एकदम फ्रेशपणाने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला की आपल्याकडे एकच इच्छा होती की आपल्या कार्यक्रमामध्ये नुसते मित्र आणि मैत्रिणी नसून सर्व आपले गुरुजन आले पाहिजे. आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढ्या गुरुजनांपर्यंत आम्ही गेलोलांचा सुवर्ण सोहळा म्हणा हा छोटासा ग्रुपवर बोलतोय. आपल्या 21 वर्षापूर्वीच्या आठवणी आपण ग्रुपवर सप्पाई केरवा ऐकलवाड राहणार गादेवाडीमध्ये मी राहते आणि मला 3 मुलं आहेत आणि माझा व्यवसाय शेवण क्लासचा आहे. आणि मी एक वचन वाटते की आजचा दिवस संपूच नये. आपण सगळं मैत्रिणी इतकं छान वाटते. आजपासून सगळे जमले आहेत आणि आपल्या आयुष्यात माझं नाव शेटे रजनी भालचंद्र हे माझं माहेरचं नाव आणि रजनी शैलेश पिंगोरे हे माझं लग्नानंतरचं सासरचं नाव. मी 1ली ते 10वी जगजागृती विद्यालयातच शिकले आणि आता सध्या माझं जे व्यवसाय आहे तो आहे शिक्षणाचा. मी जुडी करते. फार काही माहिती न सांगता मला फक्त 2 ओळी माझ्या शाळेसाठी बोलाव्याशा वाटतात. बपुर्साच्या पुस्तकातून घेतलेल्या ह्या 2 ओळी आहेत. त्या 2 ओळी अशा म्हणजे इथे सर्वजण आपण जमलो एक मैत्रीचं नातं घेऊन. इथे सर्वजण आपण जमलो एक मैत्रीचं नातं घेऊन आणि त्या मैत्रीसाठीच मला शाळेतल्या आठवणीसाठी आणि माझ्या मैत्रीसाठी मला काही 2 ओळी बोलायच्या. त्या 2 ओळी बोलते आणि मी रजा घेते. तुमची पाहिलं तर ते नातं, समजलं तर ती मैत्री. पाहिलं तर ते नातं, समजलं तर ती मैत्री. वाटली तर लक्षात ठेवा, वाटली तर लक्षात घ्या आणि काळजी घ्या. तुटले तर नशीब आपलं, जर तुटले तर नशीब आपलं. जसं आधी कुणीच कॉन्टॅक्ट मध्ये नव्हतं त्यासाठी तुटले तर नशीब आपलं आणि परत भेटलो तर स्वर्गच. परत भेटलो तर स्वर्गच. आशा करते की हा स्वर्ग ह्या वर्षानंतरही पुन्हा पुन्हा आपल्या सर्वांना भेटेल. बस एवढंच बोलून मी आता विराम घेते. 4 वाजले सपून पाणी भरलं. सपून नंतर रजनी आली. रजनीची बारी झाली. आता रजनी नंतर येतं कोण? 4 वाजले कोंबड्या हरवला शीतल गेली पाण्याला. 4 वाजले कोंबड्या हरवला शीतल गेली पाण्याला. शीतल म्हणते ऐकायचंय? शीतल म्हणते लग्नानंतरचे नाव शीतल नागनाथ डिग्री. मी एक शाळेबद्दल 2 शब्द बोलणार आहे. शाळेत जायचं म्हटलं की येत होता कंटाळा. शाळेत जायचं म्हटलं की येत होता कंटाळा. पण आता आठवते आम्हाला आमची शाळा. पण आता आठवते आम्हाला आमची शाळा. जेवणाच्या सुट्टीतील धम्मालच वेगळी होती. जेवणाच्या सुट्टीतील धम्मालच वेगळी होती. सर्वांचे डबे खाण्याची ती मजाच न्यारी होती. मजाच न्यारी होती. अभ्यास न केला तर खूप मारायचे. अभ्यास न केला तर खूप मारायचे नानापुढे सर. हे सर्व आमच्या भल्यासाठीच करायचे. आमच्या भल्यासाठीच करायचे. आधी वाटायची कटकट. आधी वाटायची कटकट ही अभ्यासाची नको नकोशी. पण आता ही शाळा वाटते आम्हाला हवी हवीशी. हवी हवीशी. मी 2 मैत्रिणीबद्दल 2 शब्द बोलते.
खूप छान वाटलं खूप दिवसांनी माझ्या मैत्रिणींना भेटून. खूप छान वाटलं खूप दिवसांनी माझ्या मैत्रिणींना भेटून. खरंच अगदी मन हलकं झालं सारं काही बोलून. सारं काही सारखा मित्र बनण्यामध्ये अडवायला सारखा मित्र बनण्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा मित्र बनण्यामध्ये गारव्यासारखा. बस. हे सासरचं नाव आहे. मला घटनांमध्ये दिले आहे. व्यवसाय दुकान वगैरे. माझं नाव आहे सरोजा सुरेश कावळे. हे लग्नापूर्वीचं आणि आता आहे सरोजा एकनाथ जाधव. मी राहणार आता सध्या पुण्याला राहते. तिकडे मी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये ॲज अ ॲडमिन म्हणून मी बीडमध्ये असते आणि मी एक हाऊसवाईफ आहे. माझं शिक्षण झालेलं आहे MA BEd. मी थोडंसं 2 गोष्टी बोलणार आहे. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. सरांची ती शिकवणी माझ्या त्या गोड मैत्रिणी. शालेय गणवेश आणि रिबीन लावून बांधलेली वेणी. शाळा भरता क्षणी ती परिपाठाची मांडणी. ते राष्ट्रगीत प्रतिज्ञा आणि ती संस्कारक्षम गाणी. मधल्या सुट्टीची घंटी वाजूनी अंगत पंगत होई जमुनी. काय शिकविले सर्वांनी विचारू नका कोणी. नारागुडे सरांची मराठी शिकवी ती नात्यांच्या गुंत्यांची कशी सोडवावी गाठी. बिराजदार मॅडम व शेख सरांची हिंदी सर्व भाषांच्या सोडवते अडचणी. इंग्रजी शिकविले कुलकर्णी सरांनी साऊंड ऑफ सायलेन्स आले कळोनी. ढोबळे सर व मुस्तुर्गे सरांच्या गणिताने शिकविले सुखदुःखांची बेरीज वजाबाकी. विज्ञानाच्या प्रेमळ मोरगे सरांनी व ऐतलवाड सरांनी बनविले आम्हाला तंत्रज्ञान. शिस्तप्रिय पिटलावार सरांची इतिहासाची कहाणी. भूतकाळातील घटना घेतल्या जाणून. भाटे सरांच्या शारीरिक शिक्षणाने शिकविले शरीरांची सुदृढ वातडी. कोडे सर होते संगीताचे जादूगार. टिपऱ्यांच्या तालात घडविले कलाकार. आज नाहीत आपल्यात पण आठवणीत जिवंत राहतील ते. त्यांच्या सुरांनी भरलाय आमचा प्रत्येक संत. तलवारे सर होते इंग्रजीचे ज्ञानी. आठवणीत त्यांच्या आजही झळकते शिक्षणाची कहाणी. कसे बोलावे कसे वागावे शिकविले नम्रतेच्या संस्कारातून. तुमच्यामुळे सजले जीवन आमचे कृतज्ञ आहोत अंतःकरणातून. सॉरी. सगळ्यांना माझा नमस्कार. मी शेख शबाना हिदायत. माहेरचं नाव आणि सासरी सय्यद शबाना इलियास. मी एक नगरसेविका आहे चाकूरमध्ये. सर्वप्रथम मी वंदन करतो. मी संभाजी प्रभाकर उस्तुर्गे. मी तीर्थवाडीचा आहे आणि 2011 मध्ये मी शिक्षक म्हणून जिल्हा परिषद जालना इथं रुजू झालेलं आहे. माझी ही सेवा जवळपास 14 वर्ष आज पूर्ण झालेली आहे आणि हे सर्व माझ्या गुरुजनांच्या आशीर्वादामुळे झालेलं आहे. त्यामुळे मी त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. अजित पॅरंबी मैनुद्दीन. मी राहणार चाकूर. मी सध्या 5 मिनिट मी बोलतो कारण की माझं इतिहास खूप मोठा आहे. मी 10वीला 2004ला माझे 4 विषय गेलेले होते आणि खरं आहे मनातून बोललो मी ज्यावेळेस ही माझे मित्र माझ्यापासून लांब गेले त्यावेळेस मला थोडंसं दुःख झालं आणि नंतर मी शिरसाळ्याला माझी मी DMLT ची डिग्री प्राप्त केलो. तेही घरी बसून. कॉलेज वगैरे काही केलो नाही
आणि आज मी तुमच्या आशीर्वादाने मी शासकीय विलासरावजी देशमुख शासकीय महाविद्यालय लातूर येथे लॅब टेक्निशियन या पदावर कार्यरत आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने धन्यवाद. शेट्टी अजित वनित 10वी माझी तशीच गेली, माझे पण 1-2 विषय गेलेले होते. मग मी नंतर 10वी दुसऱ्या शाळेत, 12वी दुसऱ्या शाळेत YCM मधून कंप्लीट केलं आहे. आता मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे आणि सामाजिक कार्यात असतो. धन्यवाद. मारुती केरबा कामजोळगे, मी राहणार होकर्णा, तालुका जळकोट, जिल्हा लातूर. मी कोडे सरांच्या इथे राहतो होतो संगीत शाळेमध्ये. ठीक आहे, माझे 3 वर्षे मी जगजागृतीमध्ये काढलेले आहेत. 7वी, 8वी आणि 9वी. 10वी माझी गावाकडे झालेली आहे. तर मी पुण्यामध्ये कोकणीजंट कंपनीमध्ये ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटला काम करतो. धन्यवाद. मी 4 वर्ष जनकल्याण निवासी विद्यालयाला गेलो होतो, 5वी ते 9वी. 10वी मी जगजागृतीला काढलेली होती. एक विषय गेला होता माझा, साडेसरनी पुन्हा काढून दिला जगजागृतीलाच. सध्या मी गंगाखेडमध्ये मोबाईल शॉपिंगचा आणि ऑनलाईनचा बिझनेस करतो. धन्यवाद. मी 4वी ते 10वी पर्यंत शिक्षण जगजागृतीमध्ये घेतलं. त्याच्यानंतर मी 14 वर्ष साऊथमध्ये होतो, CPRला. तिथून लग्न झाल्यानंतर मी आता पुण्याला आहे, लोहगाव येथे. मी फॅब्रिकेशनचं काम करतो. गणेश बाबूराव हत्ते, मी मूळचा राहणार बसव कवठा, तालुका कंधार, जिल्हा नांदेड येथील आहे. आणि मी जगजागृती शाळेमध्ये इयत्ता 3री ते 10वी पर्यंत शिकलेलो आहे. मला बऱ्याच सरांच्या ओळखी आहेत आणि विशेष म्हणजे मला संगीताचा खूप आवड आहे. मी कोडे सराकडे शिकायला होतो. आणि मी आता एक सांगायचं म्हणजे मी लेखक आहे. मी स्वतः गाणी लिहितो आणि त्याचं प्रकाशन पण मी करतो. माझं शिक्षण हे 10वी पर्यंत जगजागृतीला झालेलं आहे. सर्वांना माझी विनंती आहे, माझे काही गाणे आहेत त्याला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करत चला. माझं गणेश हाते या नावाने यूट्यूबवर चॅनल आहे. आणि तुमची आशिष सरांची आशीर्वाद आणि तुमच्या मित्रांची प्रेरणा मला मिळत राहावं हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. नाव आहे सुनील सटवाजी कांबळे आणि काळे हे आडनाव माझे मामा एकुलते एक वारल्यामुळं आईचं आडनाव काळे आहे आणि ते नाव मी सध्या मला लावलेलं आहे. आणि माझं शिक्षण हे 10वी झाल्यानंतर मी 9 वर्षानंतर सर माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केले. त्याच्यात 7 वर्षानंतर मी माझं LLB कंप्लीट केले. माझं BSc LLB झालेलं आहे. मी सध्या ST महामंडळमध्ये तिथे बिल ऑडिट करतो आणि त्याच्यानंतर पूर्ण त्यांचे जेवढे ऑफिस आहेत तेवढे ऑडिट करतो. सध्या मी MPSCच्या 6 मेन्स दिल्यात आणि नंतर माझं सिलेक्शन झालेलं आहे. आणि मी एक शेतकरी आहे. राहणार कुळगाव, मी शेती करतो. शेतीच करतो. परभणी. मी पहिली ते 10वी पर्यंत JJला शिक्षण केलं. 10वीला एक विषय गेल्यानंतर विषय सोडून दिला आणि आता मी पुण्याला कंपनीमध्ये आनंदगाव MIDCमध्ये ना जवळपास लेबर सप्लाय करतो. LG, वर्लपूल, हायर अशा बऱ्याच कंपन्यांमध्ये लेबर सप्लाय करतो. जवळपास 400-500 मुलं आहेत माझ्याकडे. बस एवढाच बिझनेस. मी राहणार आलदरवाडी, मी सध्या पुण्याला असतो. मी एक व्यावसायिक आहे. मी अशोकराव शेटे, मी राहणार चाकूर. सध्या मी पुणे येथे छोटासा ऑनलाईनचा बिझनेस आहे माझा, तिथे कार्यरत असतो. मित्रमैत्रिणी, माझे नाव धनराज बाबूराव स्वामी. मी JJमध्ये असताना साने गुरुजी छात्रालयात राहिला होतो. माझं 5वी ते 10वी शिक्षण JJमध्ये झालं आणि मी आता सध्या पुणे स्थित एका नामांकित कंपनीमध्ये ज्युनियर इंजिनियर पदावर कार्यरत आहे. लातूरला राहिला असतो आणि मी ICICI बँकेमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. हॅलो, नमस्कार. हॅलो, येते काय कोण? माझं नाव परमानंद गोविंदलाल हरपूड. बालवाडीपासून 10वी पर्यंत माझं शिक्षण जगजागृती शाळेमध्ये झालेलं आहे. त्यानंतर 12वी लोकमान्य शाळेला केले आणि ग्रॅज्युएशन टॉपसेट कॉलेजला केले. 14 वर्षापासून मी फार्मास्युटिकल कंपनीमध्ये आहे, सिप्ला लिमिटेड. एरिया सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे लातूरला. धन्यवाद. धोडीराम कांबळे, राहणार लातूर.
मी आता सध्या HDB फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये एरिया सेल्स मॅनेजर म्हणून काम करतो. सर्वांना नमस्कार. माझं नाव रामचंद्र डोंगरे, राहणार. सर्वांना नमस्कार. माझं नाव प्रसाद विलासराव निलंगेकर, राहणार चाकूर. सध्या मी पुण्याला एका कंपनीमध्ये HR मॅनेजर आहे. मला एक छोटीशी आठवण सांगायची ती म्हणजे दिवे सरांनी जी कर्सिव लिपी शिकवलेली आहे ती आज मला चांगल्या प्रकारे लिहिता येते. आणि त्याच्यामध्ये असं झालं की मी माझ्या मुलीला शिकवत होतो, सांगत होतो लिहायचं कसं. ती मला म्हणली की बाबा तुम्ही असं वाकडं का काढताय अक्षर. त्यावेळेस मला पटकन दिवे सरांची आठवण आली की तिला सांगितलं मी की कर्सिव लिपी आहे आणि मला माझ्या सरांनी शिकवलेली आहे, ती मी तिला शिकवत होतो कर्सिव लिपी. ते मला अजूनही ज्यावेळेस मी लिहितो कर्सिव लिपी त्यावेळेस सरांची आठवण येते. धन्यवाद. माझ्या पहिली ते 10वी आपल्या जगजाती शाळेमध्ये शिकलो. त्याच्यानंतर आता मी सध्या राहायला लातूरला आहे. ॲग्रिकल्चर फील्डमध्ये ॲज अ सेल्स मॅनेजर म्हणून काम करतो. मी गणेश विनायकराव दिवे, मी पुण्याला असतो. आपली छोटीशी कंट्रोल करायची कंपनी आहे. थँक्यू. विचारतो की थोडंसं मनोगत व्यक्त करू का? फक्त नाव नंतर बोलण्याला काहीच अर्थ राहणार नाही याचा. पण मला गुरुजनांच्या समोर बोलायचं आहे अगोदर की अगोदर सर माझ्या गुरुजनांना वंदन करतो. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा. याप्रमाणे प्रत्येक शिक्षक मला म्हणजे आठवतो. कारण ज्या दिवशी बघा प्रयत्न करणाऱ्याला अपयश कधीच येत नसतं. काशीनाथ सांगवेनी याच्या अगोदर एकदा प्रयत्न केलेला आहे की हे बाबा हा स्नेह मेळावा व्हावा म्हणून एकदा ग्रुप काढला. पण त्याला प्रतिकार तसा भेटला नाही. पुढून प्रत्येकाने तेवढा म्हणजे प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे असं वाटतंय की सख्खे भाऊ एकत्र आणायला कोणाला शक्य होत नाही. जन्म दिलेल्या मायबापाला होत नाही. पण काशीनाथ सांगवे सरने 60 व्यक्ती त्यांचे मन ऍडजस्ट करून एकत्र आणण्याचा खूप प्रयत्न केला त्यांनी. सर मी माझं नाव सांगतो, माझा परिचय देतो. मी आहे औशेकर विठोबा बालाजी. सर मी कामखेडा इथून येतो. तालुका रेणापूर आहे माझा. मी कोडे गुरुजी यांच्या घरी असायचो. तर सर मला एवढं सांगायचंय की जगजागृती आणि माझ्या गावचं नातं एवढं परिपक्व आहे सर की या शाळेने माझ्या गावाला 10 शिक्षक दिलेत सर. कारण माझ्या गावचा आज कुणी रिटायर झाले, कुणी ऑन ड्युटी आहेत. कारण माझं भाग्य एवढंच की कोडे गुरुजी मला लाभले. कोडे गुरुजीनेच ते शिष्य इथे आणले होते. आज मला माझा एवढा अभिमान आहे की मी जरी शिक्षक नाही झालो तरी ते शिक्षक मला म्हणत असतात की हा माझ्या शाळेचा विद्यार्थी आहे. हा तुमचा मोठेपणा आहे सर. कारण की काय की तुमच्या घडवण्याने इथपर्यंत गेले. सर मी सांगतो माझ्या माहितीस्तव मी 2 मुख्याध्यापक या शाळेला पाहिले आहेत. पण त्याच्यानंतरचे झालेले आहेत. माझं ऑब्झर्वेशन प्रत्येक वेळी असतं. मी पेपरला वगैरे नेहमी वाचत असतो की मी चाकूरला शिकलो. माझ्या शाळेचं कधी ज्यावेळेस निकाल लागतो त्यावेळेस नित्यनेमाने बघत असतो की माझ्या शाळेचं कुठं नाव दिसतं का. आणि सर खरंच दिसतं. कारण शाळेला प्रत्येक वेळी शिस्तप्रिय मुख्याध्यापक लाभलेला आहे. हे त्याचं महत्व आहे. कारण सर MD कुलकर्णी सर मुख्याध्यापक असताना मला त्यांचं तेवढं आज आठवतंय मला की काय ते व्यक्तिमत्व होतं. सर कधीच त्यांनी खुर्चीचा हव्यास केला नाही, खुर्चीत काम केलं नाही. ते काही जरी असलं तरी ते हात मागं आणि वर्गाच्या पुढं असं क्लिक करणे, वर्गाकडे लगेच पुढं. ज्या वर्गावर शिक्षक नाही तिथं जाऊन लगेच काहीतरी टूक करून लगेच शिक्षक तयार. म्हणजे कोणते शिक्षक रजेवर आहेत याचा सगळा अभ्यास ते करायचे. एवढं तर मला सर आताचे लाभलेले नारावडे सर एवढे शिस्तप्रिय आहेत सर. कारण मी जरी मला वाटते मला होते का नाही मला आठवत नाही पण नव्हतेच तरी मी मुलींना होते ते. सर हा आज अ ब क या हिशोबाने कार्यक्रम आहे तर हा महायुतीचा कार्यक्रम आहे. तिन्ही वर्गाने मिळून केलेला कार्यक्रम आहे. तर सर नारावडे सरांना विनंती करेन जेव्हा त्यांनी मनोगत व्यक्त करत असतील तेव्हा आवर्जून आम्ही जेव्हा या शाळेमध्ये शिकलो तेव्हाची शाळा आणि आजची शाळा जी आहे आम्हाला याच्यातला डिफरन्स सांगावा. कारण सर हा कार्यक्रम होत असताना प्रत्येक वेळी या 4 महिन्यात प्रत्येक वेळी वाटायचं कधी कधी हे सर हे जे तुमचे शिष्य जे आहेत ना सर हे मोठ्या पदावर गेले, खूप शिकले पण यांच्यातला अल्लडपणा अजिबात गेला नाही सर.
कारण सर हे प्रत्येक एकाचा शब्द धरणार, कोणाला काहीतरी म्हणणार, ह्यांनी मोठ्या मोठ्या पदावर गेले, पण यांच्यातला जो मैत्रीचा अतूटपणा आहे ना तो कायम आहे सर. पण सर मला सांगताना अभिमान वाटतो की खरंच प्रत्येक व्यक्ती चांगल्या चांगल्या पोस्टला आहे. मित्रांनो, हे काम करत असताना कोणी राजकीय क्षेत्रात आहे, कोणी ऑफिशियली आहे, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जण कामाला येत असतो. या कार्यक्रमाचं महत्व एवढंच आहे. मित्रांनो, परवा एक माझा मित्र आहे आणि त्याला दुबईला जॉब लागणार होता. तर त्याचं काय झालं होतं, त्याचं नांदेडच्या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण झालं आणि पदवीच्या प्रमाणपत्रावर काय झालं होतं तर पद्माकरची स्पेलिंग फक्त PADAMKAR असं झालं, MAKAR. फक्त DA का झालं म्हणून त्याचा विसा भेटला नाही त्याला. तर मित्रांनो, असा त्याचा प्रोग्राम झाला होता. त्या प्रोग्राम मध्ये त्याचा मित्र हा कुलगुरूच्या घरचा निघाला. मित्रांनो, 3 महिने जरी ते सर्टिफिकेट भेटलं नसतं तर आज त्याला कळलं की आपल्याला व्हिसा भेटला नाही, तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला कुलगुरूंनी चहा पाणी करून सर्टिफिकेट दिलं. हे या अशा कार्यक्रमाचं महत्व आहे. तर हा कार्यक्रम यासाठी महत्वाचा आहे. यामध्ये असं काहीच नाही की माझी पूर्वीची मैत्रीण भेटेल, मी तिला भेटेल, हा उद्देश या कार्यक्रमाचा नाहीच आहे. तर मुळात हा या कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे. तर मला नेहमी आठवतंय की जर बाबा त्या काळात प्रत्येक शिक्षक, आमच्या वेळेस यंग जनरेशन होतं की नारवडे सर येण होते, उत्तुर्गे सर येण होते, पिटलावर सरांचा इतिहास काय म्हणजे एवढ्या ताकदीने इतिहास शिकवायचे. तसेच मला आयतलवाड सरांचा तो डायलॉग नेहमी आठवतो, फॉस्फरस खाली असं चाळण्यास सांगायचे हातानं. ते मला तुमची जी हाताची शैली आहे त्याच्यावर मी एक जाणवतो की तुम्ही त्या हातातून विद्यार्थ्यांना सांगत होता, पोरांनो जीवनात खूप चाळणी आहेत, त्या चाळण्यातून जर जायचं असेल तर तुम्हाला आज नित्य अभ्यास करून लक्ष देऊन वर्गात बसावं लागेल, हे मला आज जाणवते. साळी सर त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला असं एन्जॉय करून शिकवलं. खडूचा तुकडा खटकून हाणणे, म्हणजे असं चष्मेच्या वरून बघणे, ही त्यांची शैली खूप गुणात्मक, असं कधीच नाही. आणि त्यातल्या त्यात माझ्या जरी तुकडीत नसला तर तो शंकर शिंदे नावाचा व्यक्ती सर टोल पडला की वर्गाच्या बाहेर पळत आलेलाच आहे. मी बच आहे पण तो कच आहे, तरी मला तो दिसलेला आहे असं होतं. आणि मोरगे सरांचं मला तो एक उदाहरण मला कायम आठवतंय की त्या शास्त्रज्ञाचं नाव मला माहित नाही, पण मोरगे सर नेहमी सांगायचं उदाहरण की रामा डोंगरे आमचा डेंजर व्यक्ती, पोत्याची पिशवी त्याच्या जागी कुणी बसला की पटकून पाठीत घालणे, पुस्तक पाठल अथवा नाही पाठल त्याला काय देणं घेणं. तसा विद्यार्थी त्या रामाकडे बघून मोरगे सरने एक उदाहरण दिलं होतं. मित्रांनो, कसं की रामा शास्त्रज्ञ व्हायचा प्लॅन करतोय आणि रामा काय करतोय, वर्गात बसतोय. वर्गात बसल्यानंतर त्यानं बाहेरच्या चिमणीला पाहतोय. चिमणीला पाहत असताना चिमणीच्या तोंडात आई होती आणि त्याच्या डोक्यात शिजतंय की चिमणीने आई खाल्ली म्हणून चिमणी उडते, चिमणी आई खाते म्हणून चिमणी उडते. राम घरी गेला, शेताकडे गेला, तुरीवरच्या सगळ्या आळ्या वेचून आणल्या, मार कपड्यात गुंडाळल्या, कचकचा रेटल्या आणि त्या वाटीत टाकल्या आणि शेजारच्या चिमणीला पाजला. आता उडते का पुन्हा उडते, आता उडते का पुन्हा उडते, चिमणी का उडे ना. तर अभिमान वाटतोय की असे गुरुजन आपल्याला लाभले, अशा गुरुजनांपासून आपण घडलोय. पण मित्रांनो, जेव्हा जेव्हा हे गुरुजन आपल्याला भेटतील तेव्हा आपण या गुरुजनांचा आदर कशा प्रकारे करायचा. मित्रांनो, भारत महासत्तेकडे जात आहे, पण भारत महासत्ता होणार नाही, कधीपर्यंत होणार नाही, कारण हीच आपल्या गुरुजींची ठेव आहे. आणि आता सांगता एवढं सांगतो, आपल्या ग्रुपचे 2 अनमोल रत्न आहेत की त्यांनी हे पूर्ण नियोजन केलेलं आहे, असे काशीनाथ सांगवे सर आणि राज मुगावे सर. मी आपणास विनंती करतो की त्या दोघांचा तुम्ही माझ्या वतीने सत्कार करायचा. माझ्या म्हणजे हा कार्यक्रम माझा नसून सगळ्यांचा आहे. एकच मिनिट. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. इकडे बघा सर, इकडे. परवा नव्हती त्यांना वयाची, चिंता नव्हती कशाची, जणू शाळेतील बाकावर बसल्या त्या जिवलग मैत्रिणी. जेव्हा भेटल्या 4 जणी तब्बल 21 वर्षांनी. गप्पांच्या पुरात वाहत होत्या पण वेळेची होती कमी. निरोपाची वेळ येताच भरून आले मनी. नवीन जुन्या वेचून आठवणी पुन्हा लवकर भेटण्याची घेतली हमी. जेव्हा भेटल्या 4 जणी तब्बल 21 वर्षांनी भेटल्या 4 जणी. आधी तर हसतच बसल्या, डोळ्यात आलं. धन्यवाद धन्यवाद. यंग शिक्षक आपल्या 2000 म्हणजे जगजागृती शाळेमध्ये जॉईन झाले होते.
नारावडे सर असतील, ऐदलवाड सर असतील, उस्तुर्गे सर असतील, शेख सर असतील. मित्र हो, तुमची आमची या ठिकाणी ही भेट होण्याची योग्य आहे. तुम्ही चारच्या नंतर तुम्ही कुठे गेलात, कुठे राहिलात, काय खाल्लात हे कुणी कुणाला विचारलं नाही. तुम्ही आमचा सत्कार केला त्याबद्दल या ठिकाणी मला अतिशय आनंद होतो. सर मी तुमचा विद्यार्थी आहे. तसेच ज्यावेळेस सांगवे आणि आलमती ही पत्रिका नसून मी एक मन म्हणलेले आहे, खत लिखता हूँ खून से शाही समझना जिसे, खत लिखता हूँ खून से शाही समझना इसे. ये खत नहीं है शिंदे सर, दिल भेज रहा हूँ आपके वास्ते. जिंदगी में गली गली खुल गया है. शेवटी या तऱ्हेने तुम्ही वागा आणि एवढेच मी या ठिकाणी म्हणू इच्छितो. गुलाब का फूल रुपये पडे सुख न जाए. मनोमिलनाचा हा सोहळा अत्यंत असा पवित्र सोहळा. तुम्हाला एक गोष्ट सांगतो की शिक्षकी पेशा हा असा आहे, तो कधी संपत नाही. शिक्षक हा अजन्म शिक्षकच राहतो आणि शिक्षकाच्या बाबतीमध्ये एक असं घडतं की तो रिटायर जरी झाला तरी तो शिक्षकच म्हणून नावारूपाला असतो. त्याचे विद्यार्थी कुठे जरी भेटले तरी ते अगदी कृतज्ञतापूर्वक, स्नेहपूर्वक, आदरपूर्वक नमस्कार करतात. तेव्हा अगदी मन भरून जातं की आपण जे आयुष्यभर शिक्षक म्हणून काम केलो त्याचं ऋण पिटलं असं आम्हाला निश्चित वाटतं. आता तुम्ही जे हा कार्यक्रम आज अरेंज केला त्या कार्यक्रमामध्ये बघून आम्हाला असं वाटतं की किती आपण भाग्यवान आहोत की आपण मागच्या काळामध्ये शिक्षक म्हणून काम केलो आणि आपले विद्यार्थी आपल्यावर एवढं प्रेम करतात. अजूनही 20-20 वर्ष होऊन गेली तरी प्रेम करतात आणि हे बघून अतिशय आनंद आम्हाला होतो. मित्र, आताच काही लोकांनी सांगितले की आईवडिलांची सेवा करा. एक विश्वासाचं नातं, परस्पर विश्वास आणि आस्था हे जीवनाचे फार मोठे खांब आहे आणि ह्याच्या आधारावरती जीवन सुकर करण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरं मला सांगायचं आहे की आईवडिलांची सेवा करताना आता तुम्ही कधीही न थांबणारी प्रक्रिया. आपला विकास केवळ शिक्षणातूनच होतो. आपण जेवढं प्रगत होऊ त्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला आणखी शिकावं लागतं आणि या शिक्षणातून आपण केवळ स्वतः समृद्ध होतो असं नव्हे तर आपल्या शिक्षण या 38 वर्षाच्या काळामध्ये जवळपास 40,000 विद्यार्थी माझ्या हातात गेले असतील आणि माझ्या आयुष्यातला हा 6वा सत्कार आहे. 1979च्या विद्यार्थ्यांनी सत्कार केले तेव्हापासून ही मालिका चालूच आहे आणि एवढा आनंद होतोय. प्रत्येक आई वडिलांना आपल्या 1-2 मुलांचा अभिमान असतो उच्च पदावर गेलेले, पण एवढे 4,000 विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे गेले ते ऐकल्यानंतर आम्ही स्वतःला धन्य समजतो. म्हणायला तयार. तुमच्या आणि माझ्या वयामध्ये फार फरक नाही, फक्त 3 दशकाचा फरक आहे म्हणून मित्र असं म्हणतो. आदरणीय व्यासपीठ, माझे मुख्याध्यापक, माझे पर्यवेक्षक, सेवानिवृत्त शिक्षक यांना वंदन करू. मी 2002ला शाळेमध्ये लागल्यानंतर ते या क्षणापर्यंत 2002, 2004 दोन्ही क्षेत्रामध्ये आहे. प्रवेश देत असताना पत्रकाराच्या अनुषंगानं असेल, ज्येष्ठ नागरिकांच्या अनुषंगानं असेल, राजकीय मंडळीच्या अनुषंगानं असेल, सगळ्यांचे रोष मी खुर्चीवर सध्या असल्या कारणानं मला ओढून घ्यावे लागतात. का तर प्रवेश मिळत नाही. अतिशय जून जुलैमध्ये खुर्चीवर मी जीव मुठीत घेऊन बसतो. मिळावा. सर्वप्रथम माझे जे ज्येष्ठ गुरुजन आहेत त्यांना वंदन करतो. तसेच माझे विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांना नमस्कार. तर सर्व ज्येष्ठ गुरुजनांनी मार्गदर्शन केलेलं आहे. शाळेतला फरक रारावडीने सांगितलेला आहे. आता तुम्हाला मार्गदर्शन करण्यासारखं माझ्याकडे काही राहिलेलं तर तुमच्या जे बाहेरचंच घरचं काही लावलेलं म्हणजे नवऱ्याकडचं लावलेलं नाहीये
आणि मला 15 वर्ष झालं सर. बाहेरचं अजूनही बाहेरचं गाव आहे. आणि शेवटपर्यंत हेच ठेवणार आहे. आई वडिलांचंच ठेवणार आहे. आणि मी गांधी चौक पोलीस स्टेशन येथे महिला कॉन्स्टेबल म्हणून आहे. चंद्रशेखर कांबळे उर्फ बंटी, सर्व पदार्थ सगळे खंडागळे मॅम असं क्षणी करून असायचं असं मारायचं टेबलवर. आणि देवेश सर सुद्धा माहितीच आहे काँगा. आणि या ठिकाणी शिंदे सर आहेतच. मी सध्या इंजिनिअरिंग आहे, इन्स्ट्रुमेंटल इंजिनिअरिंग आहे आणि मुंबईला होतो ग्रॅज्युएशनसाठी. TCL मध्ये 2 वर्ष काम केलेलं नेटवर्क इंजिनिअर म्हणून. आणि आता बिझनेस चालू आहे डेव्हलपर्सचा, बिल्डिंग डेव्हलपर्सचा. थँक्यू. आपल्या सर्वांचा व्यवसाय करतोय. माझं नाव सलीम कुरेशी आहे, सगळ्याला माहित आहे. हॉटेल व्यवसाय आहे. थँक्यू. माने आईकडचं आहे आणि राणी रोहिदास फुले हे सासरकडचं आहे. मी सध्या बस कंडक्टर आहे. 2013ची भरती माझी पालघर जिल्ह्यात सर्टिफिकेट होता माझा. 2 वर्ष झालं मी लातूर डिव्हिजन अमोल आगारामध्ये कार्यरत आहे प्रवाशांच्या सेवेसाठी. फ्रेम येते ना पाठीमागचा. एक मिनिट होल्ड. माझे हे सर्वच मित्र आहेत आणि आता इथून तरी एवढं कॉन्टॅक्ट वाढेल की मी. आणि एक आहे, मी रात्री 2 वाजता 3 वाजता केव्हाही फोन लावतो, मला सवयच आहे तशी. तर फोन रिसिव्ह करत जावा. झोप जरी लागली असेल तर माझं 5 मिनिट फोन रिसिव्ह करा. मला काही नाही, सवय आहे फक्त ती रात्री फोन करायची सवय आहे. राजकुमारला आपल्या ह्याला सलीम कुरेशीला केलं मी 2:30 वाजता फोन केला. 2:30 वाजता फोन केला, बागीने उचलले होते फोन. मैं बोलो बागी सलीम है क्या? तो है, सो गई म्हणले. मैं बोले 2 मिनट दो, मैं उनका दोस्त बात कर रहा हूँ. तो अब वो नहीं उठते जी, आप सवेरे झुकते म्हणले. मैं बोला मी त्यांना सांगितलं की बागी तुम्ही त्यांना सांगा की तुमच्या शाळेतला वर्गमित्र अजित आहे ते आपोआप उठल म्हणलं झोपेतून. असं सांगितल्याबरोबर सलीमने म्हणलं लगेच, आता ते सांगू का शब्द, सलीमनं वहिनीला सांगितलं तू ह्याचा फोन का उचलला. मग भागीने विचारले का बरं, तर हा खूप हरामखोर आहे म्हणजे, हे रात्रभर झोपू देत नाही. त्याच्यामुळं माझी सवय अशी आहे, मी मित्राला मित्राच्या नात्यामध्ये फोन करतो. मी काही असं हे करत नाही. पण माझ्या मनामध्ये एक खरंच आदर आहे तुमच्यावर. आणि कोणत्या शाळेत ऍडमिशन घेणार म्हणले, कोणत्या कॉलेजला? शाहूला घेता का म्हणले मला. मी बोललो सर शाहूला तर नाही, तेवढी पर्सेंटेज पडली नसेल मला, इथंच बघतो चापोली वगैरे कुठं तर नाही बेटा म्हणले. 4 विषय केलेत, घरलाच बसा म्हणले. गाव बघायला तुम्हाला यायला पाहिजे. तुम्ही फक्त मी म्हणजे एवढा लांब प्रोग्राम ठेवायचा नाही, थोडक्यामध्ये ठेवायचा प्रोग्राम, की जेणेकरून तुमची काही अडचण होणार नाही. तुम्हाला दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत तरी कामं केलं जाईल. 10 वाजता जर तुम्ही आलो तर 2 वाजेपर्यंत तुम्ही बिलकुल. तुझं ट्रॅव्हल्स पाहतो मी, आता बस तर काही शक्य नाही, ट्रॅव्हल्स घेऊन या तुम्ही या सर्वजण. आता हे बघ, आता प्रत्येकाकडे गाडी, आता गाडी नाही असा कोण आहे. आपल्या इथं आपल्या गाड्यांना पूर्ण पार्किंग भरलेली आहे, त्याच्यामुळं गाड्याची कुठलीच अडचण येणार नाही. फक्त जेव्हा सुरुवातीला ग्रुप सुरू झाला त्यावेळेस याच्या अगोदर पण एक ग्रुप होता, पण तो एकदम शांत झाल्यामुळं आणि या ग्रुपचं नाव आपण स्नेह मेळावा ठेवलेलं नव्हतं. आपण जस्ट जे विद्यामंदिर म्हणून ग्रुप काढला होता, त्यामुळे तो हे झाला. पण हा जो ग्रुप काढला, मग हा नवीन ग्रुप सुरू झाल्यावर सुद्धा असंच वाटलं की इतक्या प्रेमळपणाने आणि इतक्या हक्काने एकमेकाला बोलतच नाही आपण. अगदी मला वाटतं 4थ्या-5व्या दिवशीपासूनच एकमेकांना आरे तुरे करायला सुरू केलं. इथपर्यंत मला गणितात काहीच येत नव्हतं. वडिलांनी सांगितलं, प्रदीप सर नेमके जॉईन झाले होते मुस्कुर्गे सर. आणि तर मित्रांनो, इथं आल्यानंतर मला सुरुवातीला 8वी ड मध्ये बसवण्यात आलं आणि बरोबर माझ्या पुढं असे झुलत सुडे सर येत होते.
मग मला वाटलं अरे हे धुळीतून म्हणून निघून फुफुट्यात पडल्यासारखं झालं. मग मी डायरेक्ट कोडे सरांकडे गेलो आणि सर म्हणलं माझी टीसी द्या, मला गावाकडे जायचं, कारण इथली कंडिशन काही मला बघवत नाही. तुला कोणत्या वर्गात बसवलं? मी म्हणलं सर मला ड मध्ये बसवलं आणि असं झालं. मग कोडे सर बोललं नव्हतं की कुणाला बोललं नव्हतं एका गावात असून आमचं आम्ही मुली राहायचं आणि मुलं बाजूला, कारण तेव्हा जास्त मुलं मुली बोलतच नसते. गावात असून देखील आम्ही कधी त्यांच्या घरी जोडीचं गेलो नाही आणि ते आमच्या आले नाही. कसं जरी दिसलं तर बाजूला फोन करून जायचं गावात, पण असं एकमेकांना कुठं आहे असं एवढं देखील विचारायचं नाही. आणि जेव्हा आपला ग्रुप झाला तर खरंच वाटलं की मुलांच्या मध्ये आपण कसं बोलायचं, कोण कसं की असं वाटत होतं सगळ्यांना. आणि घरच्यांची पण परमिशन राहत नाही, काही मुली बोलायच्या काही बोलायच्या नाही. त्या रातीला शीतल चांद हवे असेल तर विचारा पुनवेच्या रातीला, आणि मैत्रीशिवाय परवया नाही अखिल मानव जातीला, अखिल मानव जातीला. धन्यवाद. महामारीमध्ये हे घालायच्या चक्करमध्ये हे काय म्हणजे माझं सांगायचं तात्पर्य एवढा आहे काशीनाथ गुरुजी की जर समजा जर आता त्याचं काही एखादी दवाखान्याचा प्रॉब्लेम आहे, आता त्याला जर चांगली ट्रीटमेंट भेटली पाहिजे असं तर ते एकमेव ठिकाण पुणे मुंबईचं आहे. तर हे बाकीचे जे पुणे मुंबईला आहेत जर समजा त्याच्या भावानं म्हणा किंवा त्यानं म्हणा फोन लावला तर त्याचा फोन रिसिव्ह करा. नाहीतर आता गेट टुगेदर झाले, आता ह्यानं हॅलो हा कुठे मी पुण्याला आला असं दवाखान्याचं काम आहे, नाही मी ड्युटीत हा नंतर करतो, असं करू नका. इकडे इकडे बघा सर, स्माइल. हा इकडे बघा समोर. हा बघा इकडे बघा समोर, समोर लक्ष. ओके समोर लक्ष द्या. उठाना पड़ेगा.
शबाना मॅडम यांच्या मागे कुत्र सोडावं लागते सपुताईची विकेट गेली बाबा सांगू काय सांगू कोण आहेस तू रक्ताचा नात्याचा पण जीव आहेस तू प्यार शोहरत सब तुझ पे ही मेरी जान कुर्बान है तू जो साथ है तो यारा सारे गम मेहमान है सुटणार कधी हात रे उठणार कधी साथ रे काळ आला तर पहिला उभा असणार तुझा यार रे काळ आला तर पहिला उभा असणार तुझा यार रे तेरी यारी है मेरी शान तू धडकन में तेरी जान मैत्री सगळ्याचं पिंपळ पान दोस्ती यारीच्या दुनियेची खाण मैत्री सगळ्याचं पिंपळ पान दोस्ती यारीच्या दुनियेची खाण कॉलेजाच्या कट्ट्यावरती भरली मनात तरुणी मित्र म्हणता छान आहे भावामची बहिणी कॉलेजाच्या कट्ट्यावरती भरली मनात तरुणी मित्र म्हणता छान आहे भावामची बहिणी यारी आपली हाय अशी जशी चहा सोबत खारी खट्टी मीठी है थोड़ी और थोड़ी दुनियादारी
अपनी यारी अपनी शान, तू धडकन मैं तेरी जान. मैत्री जगण्याचं पिंपळ पान, दोस्ती यारीच्या दुनियेची खाण. मैत्री जगण्याचं पिंपळ पान, दोस्ती यारीच्या दुनियेची खाण. तो खरा जो वाट खरी दाखवतो, चूक झाली तर कधी तो कानही पिरकळतो. मित्र असतो कृष्णा सम कधी सारथी बनूनी, मित्र असतो कर्ण कधी देवाशी लढण्यावेळी. तेरी आंखों में अगर आंसू आ जाए तो दुनिया से लड़ जाएंगे. मेरी उम्र भी तुझे लगे यारा, तुझे रब से भी छीन लाएंगे. दूर उठा है क्यों यार, छोड़ गुस्सा पी ले जाम. मेरा एक अकेला दिल किया अब से तेरे नाम. तू धडकन है. मैत्री जगण्याचं पिंपळ पान, दोस्ती यारीच्या दुनियेची खाण. मैत्री जगण्याचं पिंपळ पान, दोस्ती यारीच्या दुनियेची खाण. हसताना रडताना दुःखाच्या वाटेवर, चहाच्या कसक्यात सुट्ट्याच्या धुरात, शाळेच्या बागावरती कॉलेजच्या कट्ट्यावरती, पहिल्या पहिल्या प्रेमाची चाहूल असते यारी. मैत्री जगण्याचा